नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात ॲपवरती नारी शक्ती दूत ॲपवरती खूप महत्त्वाची माहिती आलेली आहे तुम्ही भरलेल्या फॉर्म संदर्भात। त्यासाठी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। लाडकी बहीण योजनेच्या वेळोवेळच्या सर्व अपडेट, सर्व माहिती तुम्हाला मिळत राहील। चॅनल सबस्क्राईब केल्याच्या नंतर ज्या काही योजनेसंदर्भातल्या अपडेट असतील त्या तुम्हाला लगेच पाहण्यास मिळतील। त्यामुळे आत्ता सबस्क्राईब करून ठेवा चॅनल, जेणेकरून अपडेट मिस होणार नाही। सुरुवात करूया व्हिडिओला। तर अपडेट पाहण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर नारी शक्ती दूत ॲपवरती यायचं आहे आणि ॲपवरती आल्याच्या नंतर केलेले अर्ज, यापूर्वी जे केलेले अर्ज आहेत या टॅबवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर यापूर्वी जो अर्ज तुम्ही केलेला आहे त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर त्याचं स्टेटस जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी पेंडिंग दिसत आहे। परंतु आता हे स्टेटस पेंडिंग जरी दिसत असलं तरी या स्टेटसच्या पेंडिंग स्थितीमध्ये देखील या अर्जासंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे। तुम्ही केलेल्या अर्जावरती क्लिक करायचं आहे। आता आपल्याला या अर्जावरती क्लिक करायचं आहे आणि यामध्ये काय माहिती दिलेली आहे अर्जासंदर्भात ती आपण जाणून घेऊया। अर्ज स्टेटस जे पेंडिंग आहे यावरतीच तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर पाहू आपण या अर्जासंदर्भात नेमकी काय माहिती आहे। तर पहा, या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी जो केलेला अर्ज आहे, ज्या अर्जाचं स्टेटस पेंडिंग दिसत आहे त्या अर्जावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथं SMS व्हेरिफिकेशन डन इथं वरती सगळ्यात दिसत आहे आणि तिथं तुम्हाला एक आयचा आयकॉन दिसत आहे। या आयच्या आयकॉनवरती क्लिक केल्याच्या नंतर या अर्जासंदर्भात महत्त्वाची माहिती तुम्हाला पाहण्यास मिळणार आहे। तुम्ही जेवढे अर्ज केलेले आहेत तेवढ्या अर्जांवरती हे आयचं आयकॉन आलेलं आहे आणि यामध्ये अर्जासंदर्भात, भरलेल्या अर्जासंदर्भात माहिती दिलेली आहे। त्यासाठी तुम्हाला या आयच्या आयकॉनवरती म्हणजे या आयवरती क्लिक करायचं आहे। नेमकी काय माहिती आहे ती आपण जाणून घेऊया। तर त्या आयच्या आयकॉनवरती क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारची माहिती तुम्हाला दिसत आहे। प्रलंबित ते सबमिट केलेले अशी इथं दिसत आहे आणि सर्वेक्षण भरलेले आहे, परंतु अद्याप पुनरावलोकनासाठी सबमिट केलेले नाही। अंतिम सबमिशनसाठी हे अद्याप प्रलंबित स्थितीमध्ये आहे असा त्याचा अर्थ आहे। त्या स्टेटसचा सर्वेक्षण भरलेलं आहे, परंतु अद्याप ते पुनरावलोकनासाठी सबमिट केलेलं नाही आणि अंतिम सबमिशनसाठी ते अद्याप प्रलंबित स्थितीमध्ये दाखवित आहे। तसेच अप्रूव्ह झाल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला स्टेटसच्या जागी अप्रूव्ह झाल्याच्या नंतर सर्वेक्षण पुनरावलोकन करून स्वीकारले गेले आहे। सबमिटरकडून आणखीन कोणतीही कार्यवाही करण्याची आवश्यकता नाही असं तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार आहे। कुठं तर स्टेटसच्या जागी। आता तुम्हाला ज्या ठिकाणी स्टेटस पेंडिंग दिसत आहे त्या ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला दिसणार आहे की सर्वेक्षण पुनरावलोकन करून स्वीकारले गेलेले आहे आणि सबमिटरकडून आणखीन कोणतीही कार्यवाही त्या ठिकाणी आवश्यक असणार नाही। म्हणजे तुमचा अर्ज जो आहे तो स्वीकारलेला आहे। मंजूर झालेल्या फॉर्म संदर्भात ही माहिती असणार आहे आणि पुनरावलोकनामध्ये काय दिलेलं आहे तर सध्या सर्वेक्षण पुनरावलोकनाद्वारे मूल्यांकन केले जात आहे। सबमिटर फीडबॅक किंवा मंजुरीची वाट पाहत आहे असं देखील त्या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे। आणि ज्यांचा अर्ज रिजेक्ट असणार आहे, नाकारले जाणार आहेत ज्यांचे अर्ज, त्यांच्यासाठी सर्वेक्षण पुनरावलोकन करून स्वीकारले गेले नाही, ते पुन्हा सबमिट केले जाऊ शकत नाही आणि आणखीन कोणतीही कार्यवाही आवश्यक नाही। तर या ठिकाणी जे फॉर्म नाकारले जाणार आहे त्याचं स्टेटस या ठिकाणी सर्वेक्षण पुनरावलोकन करून स्वीकारले गेलेले नसणार आहेत, ते पुन्हा सबमिट देखील केले जाऊ शकत नाहीत आणि आणखीन कोणतीही कार्यवाही करायची आवश्यकता नाही असं इथं माहिती दिसत आहे। तर जे अस्वीकृत फॉर्म आहेत, जे अस्वीकृत आहेत, संपादित करून पुन्हा सबमिट देखील करू शकतात। जे फॉर्म स्वीकारले गेलेले नाहीत त्यांच्यासाठी सर्वेक्षण पुनरावलोकन करून स्वीकारले गेले नाही, परंतु सबमिटरला बदल करून पुन्हा सबमिट करण्याचा पर्याय या ठिकाणी देण्यात येणार आहे किंवा पर्याय आहे त्यांना पुन्हा फॉर्म सबमिट करण्याचा। जे अस्वीकृत फॉर्म आहेत त्यांच्यासाठी आणि जे फॉर्म नाकारले जाणार आहेत त्यांना त्या ठिकाणी
पुन्हा आणखीन कोणतीही कार्यवाही करण्याची आवश्यकता नाही. अशा प्रकारे फॉर्मची माहिती दिसत आहे. प्रत्येक फॉर्म संदर्भात ही माहिती आहे. तुम्ही भरलेल्या प्रत्येक फॉर्मच्या संदर्भातली ही माहिती असणार आहे. अर्ज सध्या पुनरावलोकनासाठी स्थितीमध्ये आहेत. जे फॉर्म स्वीकारले जातील त्यांना पुढची कोणतीही कार्यवाही करायची गरज नाही. जे फॉर्म स्वीकारले जाणार नाहीत त्यांना देखील या ठिकाणी पाहू शकता, जे अस्वीकृत फॉर्म आहेत त्यांना बदल करून फॉर्म एडिट करून पुन्हा सबमिट करण्याचा ऑप्शन आहे. पण जे फॉर्म नाकारण्यात येतील त्यांना मात्र बदल करण्याचा ऑप्शन असणार नाही. त्यांचे फॉर्म सबमिट केले जाणार नाहीत. अशा प्रकारची या ॲपवरती माहिती आलेली आहे. नारी शक्ती दूत ॲपवरती ही माहिती आहे. तुम्ही भरलेल्या फॉर्म संदर्भात लवकरच जे स्टेटस पेंडिंग दाखवत आहे ते मंजूर किंवा नाकारले किंवा स्वीकारले अशा प्रकारची माहिती तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार आहे ॲपवरतीच. आणि ही सर्व यादी जी आहे ती ॲपवरती दिसणार असून गाव पातळीवर ही यादी ज्या पात्र महिला असणार आहेत त्यांची यादी ग्रामपंचायतीमध्ये लागणार आहे. तर खूप महत्त्वपूर्ण माहिती आहे ही. लाडकी बहीण योजनेसंदर्भातली वेळोवेळच्या अपडेट, ॲपवरती होणारे बदल, ॲप संदर्भातली माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्कीच आपलं चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडली असेल तर लाईक करा. धन्यवाद.